अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आजची मालूमात निहायती अहम आहे आणि ती आपण घेऊन आलो आपल्या ह्या कोकणी न्यूजवर. सगळ्यात पहिले मुख्तार सुर्वेच्या जानिबशी आदाब आणि सलाम. नाजरीन, SIR म्हणजे जी वोटिंग लिस्टचा जी प्रिपरेशन चाललेलं आहे न्यू ह्यांनी, त्याच्यातल्यान आपल्या सगळ्यातल्यान मोप काही एक भरम फैललेलो आहे आणि मोप काही सवालात आपल्या जहनला आणि आपल्या दिमागात लावण्यात आयुष्यातलान आपली पुरी रहबरी करतात. आपलं समाजी खिदमतगार आणि आपलं खेळचं नगरसेवक आरिफभाई मुल्लाजी आणि दुसरं तालीमी मैदानशी आणि समाजी खिदमत अंजाम देणारी एक हस्ती अब्दुरऊफ खतीब सर. हे दोन मोजीज हस्ती आपली रहनुमाई करतात. तर जरूर बघा आजचो ह्यो आपलो व्हिडिओ. ह्यो ऐकून ह्यो बघून तुमचं मोप काही सवालाचो तुम्हाला जवाबात मिळेल आणि तुमची रहनुमाई होईल. बघा तर पेश आहे आपली जी ही रहबरी केलेली आरिफ भाईनी आणि रऊफ सरनी. आपल्या ह्या डिटेल्सशी ह्या आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. 12-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तुमच्यासाठी निहायती मुफीद आहे. बघा ह्यो आजची ही अहम आणि जरुरी मालूमात. अस्सलाम वालेकुम. आरिफ भाई आणि रऊफ सर, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचा तहेदिशी इस्तकबाल आहे. आणि आज जो मुद्दो चाललो आहे SIR, त्याबद्दल आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला तुमच्यापासून रहबरी पाहिजे. तर ॲक्च्युली SIR ही काय आहे बेसिकली? वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. सगळ्यात पहिले म्हणजे कोकणी न्यूजचं तुमचं मोप शुक्रिया. हे एक मोप इम्पॉर्टंट बातीवर तुम्ही लोकांना माहितीसाठी ही आजचा आमची इंटरव्ह्यू तुम्ही घेता आहात. तुम्ही जे आता विचारला की SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे जी आपली इलेक्शनची यादी आहे ती 2002च्या पूर्वी सेम ऐसाच प्रोसिजर झाला होता आणि त्याच्यानंतर 2002च्या नंतर आता परत 25 वर्षांनी ती त्यांचा एक प्रोसिजर SIR मगून त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ती हे केला नाही. त्याच्यामध्ये बेसिकली 2002ला जी लोक होती ती आणि त्यांचं पालक किंवा त्यांचं जर हे असतील डिपेंडेंट असतील पोरा किंवा पोऱ्यो, तर त्यांची नावं आत्ताच्या प्रमाणे आपल्याला मॅपिंग करायला लागणार आहे. तर ह्यो मॅपिंगचो तरीको काय आहे? मॅपिंगचा तरीको असं आहे की 2002ला फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे आणि 2024ला पण आहे, तर तिला सेल्फ मॅपिंग बोलतात. ती आपल्याला ऑटोमॅटिकली हां. आता माझी पोरा बट नॅचरल की 2002ला ती मतदार यादीत नव्हती, आता ती मोठी झालीत मतदार यादीत आहात, तर माझ्या अंडरला माझ्या नावाच्या इनवर त्यांचा पिन मॅपिंग आणि जी 2024ला त्यांचं नाव आहे ऑलरेडी, तर त्यांची मॅपिंग माझ्या ह्याच्यावर तिथं ॲड केला जाईल. पण माझं नाव किंवा त्यांच्या फादरचा त्यांच्या पॅरेंटचं नाव असणं तिथं गरजेचं आहे, किंवा दादाचं नाव असतं, दादा किंवा दादी, मा किंवा बाबा. अच्छा, दुसरी बात के लिस्टला आपलं नाव है की नाही आहे त्याचा व्हेरिफिकेशन कसा करायचा, खतं चेक करायचा? आता ती एक आपल्याशी जुन्या 2024च्या आमदारकीच्या मतदाराचं यादी असू शकते आपल्याशी. तिनातलं मिळेल आपलं नाव आणि 2002ची यादी आहे, तिनातलं आपल्या पॅरेंटचा कुणाचं तरी नाव मिळेल. आणि जर आपल्याला ऑनलाईन चेक करायचं आहे तर ECI नेट करून एक आहे आपल्याशी मोबाईलवर ॲप आहे, तो जर आपण प्ले स्टेशन डाऊन केला आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला नावा बऱ्यापैकी आपण सर्च केला होता मिळू शकतात. अरे भाई, ऐसो एक सवाल आहे की जेव्हा मतदान येतं, आता माशाला तुम्ही पण राजकारणी दिला, तेव्हा जे कॅन्डिडेट असतात तर दारोदान जातात की त्याचा लिस्ट बूथ नंबर वगैरे देतात. आता ह्या SIRच्या टायमाला ऐशी काय कोशिश चालू आहे की आपलं जर सोशल वर्कर आहात की पॉलिटिशियन्स आहात तर डोर टू डोर काही जागरूकगिरी हाणतात, हे ऐसे काही सेंटर्स आहात की त्यात
त्याच्याने लोकांना मार्गदर्शन होऊ शकते? बघा, मार्चला मना स्वतःला आमला प्रोफेसरात आम्ही गेल्या 1 महिन्यापासून या हिंवर काम करतो, म्हणजे मार्च महिन्यापासून. आम्हाला आपली जी आपली BLO आहात अर्शिया शेख, म्हणून त्यांना मुद्दाम त्यांचं नाव घ्यायला लागेल, कारण त्यांनी इतकी बेहतरीन काम केले ना ह्या BLO म्हणजे आपल्या उर्दू शाळेच्या BLO. त्यांनी म्हणा पुरा डिटेलला आम्हाला समजवले की बाबा हे ऐसा आहे, SIR राहिलेला आहे, 2002ची यादी माशी आहे, तुम्ही घ्या. आणि म्हणा जी काही त्या बट नॅचरल की ती आता समजा ती थोडीफार तरी आपल्याशी फॅमिलियर आहात, पण बाकी जो BLO आहात अलग अलग म्हणजे खेड शहरातली मी बात करताय, तर त्यांना आपल्याबद्दल आपल्या फॅमिलीबद्दल काही माहिती नसतं. तर त्यांना जरुरी आहे की आपल्यासारख्या लोकांनी जी लोक आता इलेक्शन झालेली आहात, समजा नगरसेवक आहात किंवा जी पंचायत समितीला निवडून आलेली आहात किंवा जी ग्रामपंचायतला असतील, त्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेणं खूप जरुरी आहे ह्या संदर्भात. ह्या संदर्भात मला एक बात मुद्दाम उल्लेख करायला लागेल की जमी जमातनी सुद्धा खाडीपट्ट्यातल्या त्या संदर्भात मीटिंग घेतली होते. मी समजा नव्हतो, रोपसर वगैरे सगळं होतं, जलाल होतं. तर तथापि आज गेल्या 2 दिवसापासून मला बरीचशी फोन आली की कारण आमचे जो काही पोरे तिकडे गेलेले आहेत त्या इकडं, तर त्यांची आईबापाचं काय नंबर आहे, इव्हन चिपळूणशी पण मला फोन आली की बाबा ह्या लोकांचं तुमच्या मुल्यातली पोरा हे आहात, तर आम्हाला त्यांच्या पॅरेंटचा नंबर द्या. तर अल्हम्दुलिल्लाह एक बऱ्यापैकी थोडासा झालेला आहे, जनजागृती झालेली. पण मी एक बात मुद्दाम सांगेन की बघा ही 1-2-4 लोकांचं काम नाही, कारण काय त्यांचं टाईम लिमिटसुद्धा आहे. आम्ही काल तहसीलदारशी सुद्धा गेला होता, जी लोक काम नाही करत त्याबद्दल आम्ही तक्रार केला होता. तर आमचं एक साठी मुल्यातलं दानिश जुईकर करून आम्ही त्या खासकर मुकादम हायस्कूलच्या आमच्या बूथवर तिथं मोप कमी काम झालं आहे किंवा तिथलं जो BLO आहात तर प्रॉपर काम नाही करत. तर तहसीलदारनी पण आम्हाला आश्वस्त केले ना की मार्च एंडिंग असल्या करत नसतो, जर लोक म्युन्सिपाल्टीतनं जर BLO आहात तर स्वतः म्युन्सिपाल्टीच्या कामातल्या मोप बिझी आहात, तेव्हा आम्ही पुढं एकदा मार्च एंडिंग झाला की तुरंत आपण एक मीटिंग लाव बाकायदा ह्यांची लोकप्रतिनिधीची किंवा असं जर पॉलिटिकल सोशल वर्कर वगैरे असतील आणि त्याप्रमाणे आपण काम करून घेऊ आणि BLOचं आणि तुमचं एकदा हे करून आपण तो एखादा कॅम्प लावू. पण ती लोक बऱ्यापैकी म्हणजे पॉझिटिव्ह आहात इन्शाल्लाह. पण आपल्याला थोडंसं इंटरेस्ट दाखवायला, थोडी मेहनतची काम आहे. सलीम फिरफिरे आहात पण बऱ्यापैकी तिथं त्या पटेल कौशली मंडळात काम करतात अल्हम्दुलिल्लाह. तर असं ही काम चालू आहे. आणि बघा ही खेडची बात नाही, जतपर्यंत माझा आवाज जाते तुमचं कोकणी न्यूजचं जाते, मी त्या लोकांना सांगेन की बाबा त्या ठिकाणी तुम्ही थोडा इंटरेस्ट घ्या. पॉलिटिकल लोक असतील, सोशल वर्कर असतील, NGOज असतील, तेवढा इंटरेस्ट घेऊन थोडा जर काम केला तर आपण या इनात इझिली आपण हे करू अचीव करू शकतो. राऊत सर, एक जनरली ह्या SR बद्दल आपल्या समाजासाठी काय तुमचं एक मेसेज असेल जो की महत्त्वाचा आहे? अस्सलाम वालेकुम. तुमच्या या चॅनलद्वारे लोकांना जनजागृती बेदारीसाठी काम करता हो, जजाकल्ला. कैसा मुक्तार बघा, आता आरिफबाईंनी बरंचसं खुलासो केले, पण जनजागृती कशी होते किंवा काम कैसा होतं आहे ते सांगता तुम्हाला मी. खेडचं एक एक्झाम्पल घेत द्यावं तर 66 पासून एक ब्लॉक असा बनलेला, 66, 67, 68, 69, 70 आणि त्याच्यासाठी BLO दिलेला नेमलेला की तुम्ही याची जी आहे मॅपिंग करायचं, याला मॅपिंग शब्द वापरलेलो आहे. ही अगदी फाउंडेशन आहे SRS पहिली स्टेप आहे. मग तो काय करतात, एक 700, 800, 80 लोकांची त्यांची यादी आहे. लोक आता विखुरलेली आहेत हर समाजातली. एक फॅमिली X आहे तर त्यांची 2 माणसं हातात तांबे मोल्यात, तर 2 माणसं साठी मोल्यात, तर 2 माणसं डागबांगड्या राहत. त्यांना समजत नाही. जेव्हाही आम्ही सगळं बघल्या तेव्हा असं आम्हाला वाटलं की आपली मॉरल जिम्मेदारी, जसं तुम्ही बोलल्या दारोदारी इलेक्शनला 4-4दा जातो, पण अल्हम्दुलिल्लाह जी जाणतात आमच्या लोकांना की प्रत्येक बातीला आपण असतो. तुला मुद्दाम सांगेन, अर्शिया मॅडमचा बात केल्या आरिफबाईंनी, तो इकडचं 67 आहे, तिकडचं काम चाललं आहे. 66चा मी तिकडचं काम करत आहे. आणि मुद्रालय मॅडम म्हणून कन्या शाळेची BLO. काल आम्ही सलीम फिरफिरे आम्ही आणखी एक टीम मी केल्या, 2-3 तयार तर 3.5-4 तास शाळेत बसल्यावर काम केल्या. आज दिस जुमेरात माझ्या तर ती मॅडम 2:30 वाजता आली, सलीम फिरफिरे आणखी 2 माणसं आली होती, बोलले तर मी होतो स्वतः. आज मी 40-50 लोकांचा आत्ता मॅपिंग केल्या. आता होते कसं पुन्हा सांगताय तुम्हाला की 2018 पुन्हा रिपीट करताय, त्या टायमातलं आमची पोरा नव्हती.
ना नव्हती, 18 वर्ष वय नव्हता. आत्ता 2024ला त्यांचं यादीत नाव आहे, त्यांनी मतदान केले. पण 2002ला नसल्यामुळे 24ला मतदान केलं म्हणजे ते यादीत नाव होणार असा नाही. 2002ला त्याच्या आईचाच नाव असेल, त्याच्या बापाचंच नाव असेल, पोराच्या त्याच्या आज्याचाच असेल, तर तो नंबर शोधून काढायचो. आम्ही काय केलं की यादी बनवल्या की आत्ता 2024ला ए पोरगो आहे, तर तेव्हा 2002ला त्याचं नाव नव्हता, तर त्याचा बापूस खंच्या लिस्टला होतं, त्याचा नंबर किती होतो, आणि इपिक कार्ड बोलतात ज्याला, जी जे इलेक्शनचं कार्ड आहे ना, तो टाकल्यानंतर त्याचा डिटेल येते, मग त्याला ती जोडतात, त्याला मॅपिंग बोलतात, म्हणजे तो कन्फर्म झालो. आणि जनरली 2002चा जी आहे ती अलग लिस्ट आहे, त्या BLOशी सोबत आहे. 2002ची लिस्ट आणि 2024ची लिस्ट ती तर मॅप करतात, त्यातनं नाव आहे. आणि ती काम बऱ्यापैकी मला वाटतंय आमच्या 66ला अबाव 50-60% काम झालं आहे इन्शाअल्लाह. आणि सकल परवा तेरवा सुटीचा आज दिवस आहे, तरीसुद्धा ती मॅडम सगळं अर्ध काम आटपल्यानंतर यायली होती आणि असं काम चालू आहे. सरच्या बाबतीत तुम्ही सर विचारल्यावर तुम्ही सांगताय, बघा प्रत्येक भारतीय नागरिकाला अलर्ट राहायला पाहिजे. आपण या राष्ट्राचं शहरी आहोत आणि गाफील राहून किंवा माझं काम नाही किंवा मला समजे नाही, ज्याला खरोखर नाही समजे ना त्याला समजवणं ही आपल्या प्रत्येकाचं काम आहे. मी त्याचा बोलीन वरपासून जत BLO आहात त्यांना आपल्या लोकप्रतिनिधींनी, समाजसेवकांनी, जो NGO आहात त्यांनी मिलियाजान त्याला मदत करून कॅम्प लावून काम ही पुरा करायचं आहे. सर ह्याचं काय स्टेजेस आहात ना? हो, की म्हणजे आता तर काय स्टेज आहेत? पहिले स्टेज काय, दुसरं काय? पहिले स्टेज ही आता मॅपिंग सुरू झाली, हा ही मॅपिंग सुरू झाली. जी. त्याच्यानंतर मग नोटिफिकेशन गव्हर्नमेंटचं काय ते निघल SRI. टाइम पिरियड आता ऐसा होता बघा, महाराष्ट्रात झालेलं नाही SRI सुरू, ही पहिली स्टेप सुरू झाली. पण मी असं ऐकलं होतं की एप्रिलला सुरू होते, एक्झॅक्टली मला डेट माहिती नाही, केव्हा ऐसा ऐकणं त्याला 15-21 असा होता. पण ही जोपर्यंत काम पुरा होत नाही तोपर्यंत ती होणार नाही. आणि ही पण बात खरी आहे की ह्या मॅपिंगसाठी तलाठी, ग्रामसेवक ग्रामीण भागात आणि प्रायमरी टीचर, शहरामध्ये प्रायमरी टीचर, नगरपालिकाची लोक आहेत. नगरपालिकाच्या लोकांशी आम्ही 3दा बसल्या, तर इतकं बिझी आहे त्या इनातला घरपट्टी वसुलीसाठी. ही खरी बात आहे, हरिभाई बोललं ती की सर ऐसा आहे बघा, मार्च एंडिंगला आम्ही जात आहोत, ठीक आहे, पण बोला पुढचं दिस मिळलं पाहिजे. 31 मार्च जर लास्ट डेट दिले आणि जर काम रुकला मग तर तसं नाही होणार आहे ती. पण त्यांच्यापर्यंत आपण सपोर्ट करू दे ना. आपण वॉर्ड के 66, 67, 68 याचा आम्ही बघणार नाही. खातं जर जरूरत असेल तर आपण सगळी इन्शाल्लाह जाऊन त्यांना कॉपरेट करू आणि जास्तीत जास्त लोकांचा नाव जी आहे ती राहायला पाहिजे. कारण जी आपल्या या कोकणामध्ये जी आहात ही सगळी ऑथेंटिक नावं आहात. बेकायदेशीर आता मिळणं मग मुश्किल आहे, त्याचं आपल्याकडे काही होत नाही. जर असलो तर ऑटोमॅटिक तो बाहेर जाईल, ज्याची कागदापत्र नाही आहात ते जाहीर आहे, कायद्याप्रमाणे वागवा लागेल. आणि पुढची जी काय कागद असतील ती माणसांना तयार याच्यात. अरे पण एक महत्वाचं क्वेश्चन की समजा फॉर एक्झाम्पल मी आहे, माझा ह्या आत्ता मतदार यादीत नाव आहे आणि 2002च्या ह्यातला नाव नाही आहे, या माझ्या आईबापाचं काही हे समजा नावं नाही आहेत, तर जनरली इन शॉर्टला मला काय डॉक्युमेंट्स द्यावं लागतील ज्याने की मी वोटिंग लिस्टला लिस्टेड होऊन? एक तर सगळ्यात ह्यो जो प्रोसेस आहे ना तो फर्स्ट प्रोसेस आहे आणि मोस्ट इझी प्रोसेस आहे जी. 2002ला सर समजा तुमचा पण नाही, तुमच्या माबाबाचा नाही, पण तुमच्या दादाचा दादीचा जर असला तरी पण तुम्ही ऑटोमॅटिकली व्हाल. तुमच्या दादा दादीचा असला तरी तुम्ही ऑटोमॅटिक. आणि जर तुमच्या नाहीच काही मिळेल तर तुम्हाला मग बर्थ सर्टिफिकेट असतील जी किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असतील, अशा प्रकारचं जर 13 डॉक्युमेंट्स आहेत गव्हर्नमेंटने हे केलं ना जी, तर तो आपल्याला प्रोव्हाइड करायला लागतील. त्यांच्यापैकी 2-3 तरी डॉक्युमेंट द्यायला लागतील असा जी. आणि आता सगळ्यात महत्वाचं याच्यामधलं हे काय आहे की आपली जो पोऱ्यो शादी होऊन जिकडे तिकडे गेले तर त्यांना त्यांच्या माहेरचा म्हणजे त्यांच्या माबापाचं हतलो लोकलींचो त्यांना नंबर, मतदार यादीतलो सिरियल नंबर, त्यांचं नाव आणि मतदान भाग क्रमांक ही त्यांना द्यायला लागेल. ह्यो एकदम इझी का प्रोसेस आहे आता की 2002ची यादी आहे, 2024ची यादी आहे, आपल्याला फक्त त्यांना मॅप करून घ्यायची आहे आणि तर जर नावं हात ती द्यायची, नंतर मग आपल्याला डॉक्युमेंट द्यायला लागणार. ह्यो सगळ्यात थोडंसं कसं आहे, डॉक्युमेंटला स्पेलिंग मिस्टेक आहे, ही आहे ती आहे, इश्यू होतील. तेव्हा आम्ही लोकांना आवाहन करतो की पहिल्या फेजलाच आपला आटपून टाकूया. आणि जैसा राऊत सरनी बोलले की आपल्या आता सगळी ऑथेंटिक लोक आहेत
कोकणातली लोक आपण हातली वतनी आहोत, तेव्हा आपल्याला हातनं काही बेकायदेशीर कोण असणं काय असणं सवाल नाही आहेत. अलहमदुल्ला आपण सगळी हातली वतनी आहोत आणि आपला खत नाही खतरी नाव आपला खत हयच आपला आहे किंवा आपल्या आजापंजाचं आहे, तर तिला ते मॅपिंग होईल इन्शाल्लाह. आणखी एक महत्त्वाचं क्वेश्चन की आपली काही लोक जी गल्फला असतात, खलीज ममालिकला असतात, तर त्यांच्या नावात कोण रिप्रेझेंट हातं एड करू शकतंय ते कैसो काय हा, त्याच्यासाठी? त्यांचा काही तर स्वतः असणं ऐसा काही गरजेचं नाही. आता सगळ्यात ह्यो तुम्ही मोप इम्पॉर्टंट ह्यो बघलाव की आता मी माझ्या या यादीतलं बघताय की जी मोप वर्षा गल्फला होती पहिले त्यांची नावं आता नाही आहेत, हां पण त्यांच्या माबापाची आहात. हां तेव्हा आत्ता पण त्यांचं नाव मॅपिंग हातात 2024ला आहात, हां पण 2002च्या यादीतलं त्यांची येतात, त्यांची वय समजा 50 जायली, 60 जायली किंवा 40 जायली, तरी पण त्यांची नावं 2002च्या इंडला नव्हती. जी. तर ती त्यांच्या माबापाच्या याच्यावर त्यांचा पण मॅपिंग होईल आणि ती त्यांनी करून घेतला पाहिजे ऍक्च्युली. ही अच्छा. जबाबदारी आपल्यासारख्या लोकांची जास्त आहे की आपण लोकांना तिला अवेअर करवा आणि लोक येऊन आपल्याशी बोलल्या पाहिजे बाबा केव्हा करा किंवा नाही ही न बघता आपण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन जी लोक आहात किंवा एखाद्याशी नाही आता मी काही लोकांना फोन पिन केली बाबा तुमचं डॉक्युमेंट द्या कारण काही आपल्या त्या ॲपला सुद्धा कुणाचा काही मिळय नाही, जी. खास कर काही बाहेरचे जो पोरे होईल तर अलहमदुल्ला त्यांनी पण रिस्पॉन्स केले आणि तिकडची आपल्याला नंबर वगैरे त्यांच्या माबाबाचं दिले आणि आपण ती मग आणि ही काम जी मॅपिंगचं काम आहे ती फक्त BLO करू शकतात, हां. ती आपण नाही करू शकत. अच्छा. हां. आपल्याला त्यांना हे सगळं प्रोव्हाइड करायला लागतं. एक महत्वाचं क्वेश्चन राहुल सर तुमला आणि आरिफभाई तुमला पण की NCR जी की आज 4-5 वर्ष पहिले यायला होता आणि आता SIR ह्याच्यातला काही मेलमिलाप आहे या ह्याची कडे काही त्याशी मिळतो जुलतो आहात का काही लोकातला एक भय एक भीतीचं एक निर्माण होते? आता बघा ही सगळं जसं मी बोलला ना की होऊ शकते ती पण, हां आणि आम्ही जे जास्त इन्सिस्ट करता होती त्यासाठी हां की बाबा आपलं आता ही मग ऑथेंटिक काम आहे, ऑथेंटिक काम आहे सगळं. जी तर मग आपण का तिनात गफलत करवी, जी. ती काय करतील नाही करतील ती बघू आपण. अच्छा. हां आपल्याला काय पण अलहमदुल्ला आपण ज्या महाराष्ट्रातलं नाव किंवा कोकणातलं नाव मी जसं बोलला की आपण ऑथेंटिक लोक आहोत. जी. ह्यो सगळं जास्तीत जास्त ह्यो जो भीती आहात हां. तो जो बॉर्डर एरियातलं जो आपल्या देशाच्या बॉर्डरवर जो रियासती आहात हां हां तर तिला मग जास्त त्यांचं अलग तरीक्याचं ह्यो असतं. जी. हां आपण तर काय याचं काही आपला आहे नाही की आपण अलहमदुल्ला. काही बाहेरशी येणारी किंवा आपला काही आजपर्यंत बाहेरचा आहात. आपण एक स्थानिक लोक आहोत, आपल्याला जास्त त्यांचा घाबरायचं काही कारण वाटत नाही, पण आपल्याला हे प्रोसेसला हिस्सा घेऊन आपला जे काय आहे ती कम्प्लीट केला पाहिजे. कसं आहे बघा, गव्हर्नमेंटला हक्क आहे आणि ती जायला पण पाहिजे की घुसखोरी ज्याला बोलतात, हां आपल्या मुल्कच्या एक सिक्युरिटीच्या दृष्टीने हां. कोण पण बाहेरचा येईल आता बसल तर ती पॉसिबल नाही ना, ती खतरेची घंटी आहे. हां. शुअर त्यासाठी छाननी मारलीच पाहिजे. पण रुमर्सने होते काय माहिती काय की पर्टिक्युलर ह्याला बाजूला त्याला बाजूला, तर असं काही नाही. आता जसं हरिभाई बोललं तसंच आहे की तुमची डॉक्युमेंट्स आहात ना, हां. जमीनदारी तुमची आहे तिचा पण डॉक्युमेंट आहे जी की 7/12 आहे तुमचं, जमिनी तुमची आहात ती पण डॉक्युमेंट आहे. हां. आपण काही नील नाही आहोत, जी जागरूकता आहे. फक्त कसं आहे सुस्ती जी. आणि माहिती नाही. हां ती माहिती करून देणं तुमच्या आमच्यासारख्या समाजाच्या सुशिक्षित लोकांचं काम आहे की ही तुम्ही तयार ठेवा. आणि दुसरी बात अशी आहे की घाबरायचं तर बिलकुल कारण नाही, जी. काहीच नाही. जी आहे ती आपण प्रूव्ह करू. हो. काही आपलं तिथनं पेपर्स आहेत त्यांना 2-4 पेपर जरी मिळतं व्यवस्थित तरी आपलं काम होते. तर तसं काही नाही, सगळ्यांनी व्यवस्थित अगदी ही काम हँडल करायचं आहे आणि प्रत्येकाने सामोरं जायचं आहे. तिला ती काय असं काही नाही, गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, आपलं काम आहे त्यांचं, तर करतात आपल्याला काम आपल्याला केलं पाहिजे. आरिफभाई आणि राहुल सर मोप तुमचा शुक्रिया आणि उम्मीद करूया की ही आपला जी इन्फॉर्मेशन जी आहे ती कॉमन मिल्लतसाठी आणि सगळ्या आपल्या जे वतनी भाई आहेत त्यांच्यासाठी कामं करत. कसं आहे की खतं पण इव्हन नुसता खेळचा असं नाही, जो व्हिडिओ खतं पण जाईल कुणाला पण अशी काही इन्क्वायरीज असली रिगार्डिंग तर आम्हाला कुणाला पण त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, आम्ही त्यांना गायडन्स द्यायला इन्शाल्लाह तयार आहोत. परत एकदा कोकणी न्यूज आणि कोकणी न्यूजच्या व्ह्युअरच्या एकंशी तुमचा मोप शुक्रिया.